येशूच्या नावात सलाम. आज आपण इर्मयाचं 29वा अध्याय आणि 11वं वचन बघणार आहोत. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हाला व तुमच्या भावी सुस्थितीत आशा देणारे आहेत. आता ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की देवाचे जे संकल्प आहेत ते आपल्या विचारापेक्षा थोडेसे वेगळे असतात आणि तुम्हाला भविष्याची आशा देणारे असतात. आणि भविष्याची आशा म्हणण्यापेक्षा तुम्हाला एक अ, वेगळा मार्ग असतो जो तुम्हाला असं वाटतो की हा खूप कठीण आहे, इकडं जाऊन काय होणार आहे, इकडे तर काय आशाच ते दिसत नाही आहेत. असं आपल्याला भरपूर वेळेस इच्छा होते की बाबा आपल्याला ती इच्छा करण्याची असते. खरं देव म्हणतो आता नाही, ती वेळ नाही आली. जसं की येशू ख्रिस्त काना गावामध्ये गेलता त्यावेळेस पण त्यानं म्हटलं होतं की अजून माझी वेळ आलेली नाही. किंवा त्याला पकडायला आलते की त्यावेळेस पण त्यानं म्हटलं अजून माझी वेळ आलेली नाही. तर ही पण अशी आहे की देवाचं वचन जे आपल्याला सांगते की ती वेळ यायला लागते. तुम्ही प्रार्थनेत देवाला विचारा, देव तुम्हाला नक्कीच त्या गोष्टी सांगेल. तुमच्या जीवनात देव मार्ग दाखवेल, तुम्हाला पुढं नेईल. भरपूर गोष्टी आहेत की देव पुढचा विचार करत असतो, आत्ता सध्याचा नाही. सध्या ह्या परिस्थितीतून तुम्हाला देव बाहेर आणतोच. खरं जे तुमच्या मनात आहे, तुम्ही म्हणता हे असं झालं तर बहुतेक तुम्ही स्वतःच्या मनावर तुम्ही विचार करता. स्वतःच्या मनावर स्वतःचे विचार जे आहेत त्याच्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा. तर तसं न करता देवाच्या इच्छेप्रमाणे चाला. देव कुठून काहीतरी तुम्हाला हिंट्स देत असतो. त्या हिंट्स ओळखण्याचा प्रयत्न करा. स्वतःला थोडंसं सेन्सिटिव्ह बनवा. ह्याद्वारे तुम्ही त्या मार्गातून बाहेर जाल. ह्याद्वारे तुम्ही एक नवीन मार्ग शोधाल आणि भविष्यात जाऊन तुम्ही 100% असं म्हणणार की देवानं खरंच मला एक चांगला मार्ग दाखवला. आमेन.